आता ही आकृती बघा बरं. AB आणि BF यामध्ये किती अंशाचा कोन आहे? घाटातून वर जाताना किंवा खाली येताना केसाच्या पिनेप्रमाणे किती वळणं आहेत ते मोजा बरं. तिथेही वळणांवर कोन तयार झालेले दिसतात. आता एक काम करा, तुमच्या कंपॉस पेटीमधून पट्टी, पेन्सिल आणि कोन मापक बाहेर काढा बरं. आणि वही. आता हे साहित्य वापरून एक काटकोन काढा बरं. बघा जमताय का? यासाठी पट्टीने एक रेष आखा. आता दोन्ही बाजूंच्या बिंदूंना नावं द्या. कोणत्याही एका बिंदूवर कोन मापकाच्या तळाच्या समांतर रेषेवर मध्यबिंदू जुळवा. झालं? आता कोन मापकाच्या गोलाकार भागावर 90 अंश ह्याच्यावर खूण करा बरं आणि त्या बिंदूला नाव द्या. आता तो बिंदू आणि तळरेषेवरील बिंदू पट्टी आणि पेन्सिलनी जोडा बरं. हा झाला काटकोन तयार. कळलं? शाब्बास. बरं, आता हीच कृती वापरून लघुकोन काढा बरं. आता ह्याच कृतीप्रमाणे विशाल कोन काढा. आणि कोनाचं माप मोजा. आपल्याला आपल्या अवतीभोवती अनेक कोन दिसतात, हो की नाही? आता मला सांगा, कोणकोणत्या वस्तू वापरून आपण काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन करून बघू शकतो? सुचतंय? झाकण जोडलेली कंपॉस पेटी, दरवाजा, हाताचे कोपर, खिडकीचे तावदान, विचारपेटी, छत्रीच्या काड्यांमधले कोन आपण मोजू शकतो का? एखाद्या चित्रामधल्या रेषांमधील कोन मोजता येतील का? नृत्य करताना नर्तिकेच्या हातांमधले कोन, तसेच तबला वाजवताना वादकाच्या हाताचा तबल्याशी होणारा कोन आपल्याला दिसतो का आणि तो मोजता येईल का? वायलिन वाजवताना ते आणि त्याची काठी यातील कोन आपल्याला शोधता येईल का? आता तुम्हाला एक कृती करून दाखवते. माझ्याकडे ना या 2 काड्या आहेत. या दोन्ही काड्यांची खालची टोकं मी खिळ्यांनी जोडून घेतली आहेत. आता दोन्ही काड्या एकमेकींना बरोबर जुळवून घेऊया. ही एकच काठी आहे असं वाटू दे. काड्यांच्या स्थितीत कोणताही बदल होत नाहीये, दिसतंय? आणि या स्थितीत 2 काड्यांमध्ये जो कोन असतो त्याला शून्य कोन असं म्हणतात. ह्याचं माप 0 अंश असं लिहितात. आलं लक्षात? आता सरळ कोन बघूया. एक काठी जमिनीला समांतर अशी आडव्या स्थितीत ठेवूया आणि दुसरी काठी ही अशी हलवूया. काड्यांमधील या कोनाला सरळ कोन असं म्हणतात. सरळ कोनाचं माप 180 अंश इतकं असतं. आता बघूया प्रविशाल कोन. आता ना ही काडी आणखी थोडी हलवूया आणि त्यातला कोन 180 अंशापेक्षा जास्त होतोय. बघा, या कोनाला प्रविशाल कोन असं म्हणतात आणि ह्याचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. म्हणजे आता ही काडी आपण अजून थोडी हलवूया. काडीला संपूर्ण गोल फिरून पुन्हा तिच्या मूळ जागेवर येऊ दे. असं. आता काडी 180 अंश इतकं फिरून सरळ रेषेत येते आणि आता हा कोन अजून 180 अंश फिरला की हा झाला 360 अंशाचा कोन. ह्याला म्हणतात पूर्ण कोन. कळलं? ताई, आपण छोटा व मोठा काटा असणाऱ्या घड्याळ वापरूनही असे कोन करून पाहू शकतो का? हो, का नाही? बरं, तुम्ही ना आता आजूबाजूला कुठे कुठे कोणकोणते कोन दिसतायत हे बघत राहा बरं का. हो ताई. आपण काय शिकलो?
शून्य कोनाचे माप 0 अंश इतके असते. सरळ कोनाचे माप 180 अंश इतके असते. प्रविशाल कोनाचे माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असते. पूर्ण कोनाचे माप 360 अंश इतके असते. स्वाध्याय. मी कोण? काटकोन, लघुकोन, विशाल कोन, सरळ कोन, पूर्ण कोन. 1. 360 अंश. 2. 90 अंशापेक्षा जास्त. 3. 180 अंश. 4. 90 अंश. 5. 90 अंशापेक्षा कमी.